भागू ठीक आहे का आता? नाही, अंग गरम आहे तिचं, ताप चढलाय तिला. मला एकदा आज जाऊ दे ना, मी भेटतो तिला. सूर्य थांब. हे बघ, आता तिच्या मनाविरुद्ध काही करायला नको आपण. तिला वाटेल तेव्हा ती सगळ्यांशी बोलायला येईल, पण प्लीज तोपर्यंत तिला तिचा वेळ द्यायला हवा. भागू बाळा, तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. अगं तुझा त्रास नाही बघवत आहे मला. तू बस बरं इथं, बस ना. मी तुम्हाला कोणालाच माफ नाही करणार. सगळ्यांनी फसवलंय मला. मी नाही राहणार आता तुमच्यासोबत. वेळ आली तर माझे आई वडील म्हणणार त्या लोकांसोबत निघून जाईल. पण आता तुम्हाला माफ नाही करणार. धनु दीदी, तुला पण माहित होतं ना, तू पण फसवलंय ना मला. त्याच्याकडे काय बघतेस? त्यांनी पण फसवलेस मला. सगळ्यांनी वेड्यात काढले. मी आज एकटी पडली. तुम्ही माझ्या जीवाभावाचे नाही, रक्ताचे नाही. हे कसं मान्य करू मी? भागू, दादा, दादा, हे समजा काय चाललंय? मान्य आहे भागू आपली सख्खी बहीण नाही, पण म्हणून काय आपलं प्रेम कमी होणार नाहीये ना? नाहीतर काय, नसेल आली ती आपल्या आईच्या पोटी जन्माला, पण म्हणून की आपली बहीण नाही असं नाही होत ना. आम्हाला भागूपासून दूर नाही जायचं. ती लोक घेऊन जाणार का भागूला? असं कसं घेऊन जाते? भागू या घरची लेक आहे. तिला आपण सगळ्यांनी जपलंय, मोठं केलंय. कृष्ण पोटचा नव्हता म्हणून काय त्याला गोकुळ परक नव्हतं. उलट तिथेच त्याला जास्त प्रेम मिळालं. आई, सगळं कळतंय हो.